वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी मस्त चाललो आहे नरसोबाच्या वाडीला आणि मला वाटते खूप वेळा जाऊन आलो, खूप वेळा मी व्हिडिओ पण बनवला आहे. पण ठीक आहे, पण आत्ताचं जे वातावरण आहे ते खूप छान असेल, म्हणजे एकदम ग्रीनरी टाईप. आणि आमचं अचानक ठरलं दुपारी की जाऊयात म्हणून. सो चला आता मी मस्त चहा बनवते. हां, आणि अजून एक गोष्ट की सगळ्यांना ती मशीन बघायची आहे, तर मी नक्की तो व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि ॲक्च्युअली मी याच्या अगोदर अपलोड करेन तो व्हिडिओ, सो तो तुम्ही नक्की जाऊन बघा. मला एक्झॅक्ट डेमो मी पण पहिल्यांदाच बघणार आहे ॲक्च्युली, है ना. मी पण नाही बघितली की ती मशीन कशी वर्क होते, काय होते, मी काही नाही बघितलं. त्यामुळे मी पण तुमच्यासोबत फर्स्ट टाइमच बघणार आहे, तर दाखवते तुम्हाला. तर मी चालवणार आहे गाडी बाप्पा. काय थोडं पुढं तर घेऊ शकते. बाई मला भीती का वाटायला लागली. चालू नाही केली. ब्रेक काढ. उभारले. बाहेर चाल घेऊन पप्पा हायवेला जा. सचिन दादा ही असले का नाही बसता. सचिन दादा असले का नाही तू बसता. आमचं काय म्हणणं नाही. गाडी येते हा, पण उगाच आपल्याला येत नाही हो. त्याशिवाय कॉन्फिडन्स येत नाही. मी घेणार हायवेला. ते सांगतो सचिन दादा वगैरे असले ना हवीला घे. दिवसातून घेतली तरी भीती राहते. तो आल्यावर ती पांढरी गाडी फिरवत नाही साक्षी.
आता नरसोबाच्या वाडीच्या मंदिराव्यतिरिक्त तिथली वांगीसुद्धा खूप फेमस आहेत, ज्याला कृष्णाकाठची वांगी असं बोललं जातं आणि ते खूप चविष्ट लागतात जेवणामध्ये. आणि जेव्हा पण आम्ही नरसोबाच्या वाडीला जातो ना, तेव्हा आम्ही एकतर बासुंदी नक्की पितो आणि दुसरी म्हणजे सोमन खानावळ जी आहे, जी खूप प्रसिद्ध आहे. सो तिथं एकतर जेवण करतो जर आम्ही त्या टायमिंगमध्ये गेलो असेल तर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ही वांगी, कारण की ही वांगी तिथली खूप फेमस आहेत. तर म्हटलं की ह्यावेळेस मस्त वांगी आणि तिथल्या ज्या शेंगा होत्या तर त्या आम्ही घेतला. आणि ते सगळं घेईपर्यंत इतका मोठा पाऊस चालू झाला आणि आम्ही कोणतीही छत्री, रेनकोट काहीच घेऊन गेलो नव्हतो. कारण की आम्ही असा विचारच नव्हता केला की पाऊस पडेल इतक्या जोरात. आणि आम्ही पार्किंगपर्यंत जाईपर्यंत आम्ही पूर्ण भिजलो होतो तिघंच्या तिघं. खाजगी खाली कशी आहेत? 20ला. 20ला 30ला 20ला ना? हा 20ला. 4 द्या 4. अजून घे पाच काय कमी जास्त लागत भाजलेले शिजलेले आहेत. काय शिकले रे हां. त्या आम्हाला कणीस देत होत्या आणि मी त्यांचा व्हिडिओ करत होते, तर ते बघून त्यांना हसायला आलं, मला नाही माहिती का. आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओज बंद केला, कारण की मला खूप जास्त सोशल एन्झायटी आहे व्हिडिओ करायला. तर आता आम्ही मस्त म्हणजे आम्ही 2 तास झाले असं आलोय. 7 वाजता आलो. 2 तास नाही, 1 तास झाले. हां 1 तास झाला असं आलोय. तर मग आम्ही जरा फ्रेश वगैरे झालो. तर आता मम्मी मस्त आज वांग्याचं भरीत बनवणार आहे, कारण की ना तिकडची वांगी खूप फेमस आहेत कृष्णाकाठची. तर आम्ही घेऊन आलो आणि खूप जणांना माहिती पण असेल ही वांगी फेमस आहेत नरसोबाच्या वाडीची. तर ते आम्ही मस्त घेऊन आलो. आता आम्ही या छोट्याशा वांग्याचं भरीत करणार आहे. ॲक्च्युली ह्याची भाजी करतात, पण मला भरीत खायची इच्छा झाली आहे, तर एवढूशा वांग्याचं पण भरीत करू शकतो. हा ना गं, त्याला काय भाजून त्याचं हे करायचं, राईट? असं द्या, आपल्या काही जुगाड भरीत करणार आहोत आम्ही, कारण की मला आता सुद्धा भरीत खायची इच्छा झाली. आणि आम्ही तिथून कॉर्न पण आणलेले. सो आता हेच आम्ही काहीतरी मसाला वगैरे टाकून काहीतरी काय म्हणतात त्याला चमचमीत काहीतरी करू, आहे की नाही. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे आता मला बॅग भरायचे आणि मी सगळे कपडे धुवायला आणलेले ते घडी करून ठेवायचे आहेत. आणि बघू उद्या पण थोडीफार मी शॉपिंग करेन, कारण की थोड्या वेळा गोष्टी मला घ्यायच्या आहेत, तर त्यामुळं. आणि आता काय दाखवू मी तुम्हाला. हां, आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे मी ना दर त्या संडेलाच व्हिडिओ अपलोड करेन, कारण की मला प्रत्येक संडे. हां तेच ते प्रत्येक संडेला व्हिडिओ अपलोड करेन, कारण की तेवढाच मला टाईम पण भेटेल आणि तुम्हाला वेगवेगळा कॉन्टेंट पण बघायला भेटेल. त्या बाकीचं काय, कारण की माझ्या लाईफमध्ये आता सध्या एक ते एकच रुटीन चाललं आहे, काही वेगळं नाही आहे. सकाळी उठणे, ऑफिसला जाणे, संध्याकाळी येणे, कंटाळून येणे, पीजीचं खाणे, झोपणे, परत उठून आहे हेच. काय म्हणतात ग, पहिले पाडे पंचावन्न, काय तेच ना. हां सेम तेच रुटीन चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही डेलीचं तर दाखवू नाही शकत, तर त्यामुळे असं विचार केलं की आपण संडे टू संडे व्हिडिओ अपलोड करूया, हा की नाही. आणि मी त्या दिवशी म्हटले ना की बाबा आमच्या मम्मीने नवीन एक गोष्ट घेतली आहे, जी आपण लहानपणी असं म्हणायचो की ह्याची मशीन हवी होती, सगळ्यांनी बरोबर गेस केलेलं. म्हणजे लोक किती हुशार आहेत बघ. तर हा गाईज, कारण की असावी अशा गोष्टी आपल्याला, आपण आत्ता नाही बघणार तर काय आहे ना. उद्या सुनांची सोय करून ठेवा. हा मम्मीने आमच्या सुनांची सोय, सुनांची नाही सुनाची. सुना कुठून आणल्या? सुने 2 हो ऑलरेडी 2 येणार आहेत, पण त्याला लय वेळ आहे. जोक सपाट पण दिसले वस्तू. मम्मीच्या तोंडून खरं निघालं, सुनाची सोय करून ठेवली म्हणून. काय लांब लांबीन काय नाही. वांगी भाजायला ठेवतीस का? दररोज काय म्हणते त्याला
छोले, वरण, भात, डाळ, मसूर, मसूर काय माहित नाही, साक्षी, मग दुसरं काय बनवायचं त्या लोकांनी मला सांग. दुसरं काहीतरी भाजी आणि वांग्याची भाजी बनवतात बनवून बनवून. इथं मम्मी मस्त वांग, वाव, बाजरीची भाकरी करायला पाहिजे होती. नको चपाती ठीक आहे, सकाळी खाल्ली ना भाकरी. वांग्याचं भरीत आणि भाकरी छान लागते, छान आहे. आता मी मस्त भरीत बनवणार आहे. वांग भाजते. आता इथे मस्त वांग भाजलेलं आहे. कांदा आणि इथं लसूण घेतला, एकदम साध्या पद्धतीचं आवडतं मला. आणि आता हे जे ह्याचं वरचं काढायचं काय, तुझं काढू काय थोडं, हातात असं निघेल तेवढं काय. गरम आहे. जर काळं तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता थोडं. नमक स्वादानुसार. हाताने गायच अंदाज कळतो व्यवस्थित. मी लसूण आणि जिरं हे करून टाकते, फोडणी देऊन टाकते. चिचेल थोडासा गरम मसाला, आणि एका ह्याच्यात हे आमचं वरून फोडणी द्यायचं काय भांड आहे, तडका पॅन. तडका पॅन. हा, लसूण. आता याच्यात थोडासा जिरा, कांदा, आणि त्याच्यावरती भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि ती मस्त अशी मिक्स करून घ्यायची. तर आमच्या मम्मीने मस्त हाताने मिक्स करायला चालू केलं, कारण की ते एकदम व्यवस्थितरित्या होतं. आणि जो पण काही आपण लसूण आणि जिऱ्याची जी फोडणी आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि ते परत आपल्या त्या मिश्रणात आपण ॲड करायचं. आणि इथं मस्त आपलं एकदम साध्या सोप्या पद्धतीचं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आणि जेव्हा पण मी घरी येते ना तेव्हा मी असेच देसी जे पण काही पदार्थ आहेत आपले एकदम गावरान पदार्थ ते खायचं प्रेफर करते, कारण की मला त्या डाळ वगैरे या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्याशी बिलकुल नफरत झालेली आहे, कारण की तेच आहे दररोज खाणं. त्यामुळं तर मी घरी येते तेव्हा मी जाताना सुद्धा असे लाडू, चिवडा, चकली मम्मीकडून बनवून घेऊन जाते आणि त्याच गोष्टी मी स्नॅक्सला खात असते. तर तुम्ही सुद्धा असं करता का, मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. ईद खाणार आहोत. टुडेज मेन्यू विथ कॉर्न, शेंगा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या भरताची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, इंस्टाला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय.